अथ श्री साई सच्चरित अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य श्री साई समर्थ, ग्रंथरूपे स्वार्थ परमार्थ, बोधुनी भक्ता करी कृतार्थ, जो कृत कार्यार्थ संपादी। माथा पडता जयाचा हात, करी जो तात्काळ शक्तिपात, अप्राप्य वस्तू करी प्राप्त, भेदाचा निपात करुनी। मी वीरवुनी मी तू भाव भिन्न, जयाकरिता साष्टांग नमन, हृदयी धरी आलिंगुन, अनन्य शरण रिघताची। नामे भिन्न सागर सरिता, परिरूपे एकरूपता, वर्षाकाळी मिळणे मिळता, उरेना भिन्नता तादृश। तेवीस भावे सद्गुरुनाथा, भक्ती अनन्य शरण जाता, तोही भक्तास देई निज गुरुता, पाहुनी सद्भक्तता भक्तांची। जय जयाजी दीनदयाळा, भक्तोधारा परम प्रेमळा, व्यापुनी अखिल ब्रह्मांड माळा, बससी निराळा शिर्डीत। जाते मांडोनी पाय पसरिता, संत असता दळण दळिता, खुंटा टोकुनी बैरा रिचविता, विस्मय चित्ता माझिया। तेच की या ग्रंथामुळं मनी इच्छा उद्भवली प्रबळ, की ही ऐसी कर्मे सकळ, वर्णिता कल्श्मल हरेल। हरी स्वय होईल प्रसन्न, तया आवडे तया हुन, कोणी केली या निजभक्त कीर्तन, अथवा गुणवर्णन भक्तांचे। आशंकतील श्रोते सज्जन, जया निराधार वाटेल हे विधान, तीही पहावे भविष्योत्तर पुराण, त्रिपुरारी कथन करी हे। ही सकळ साईची प्रेरणा, परिलौकिक रीती निदर्शना, तेनेच अनुमोदिली ही रचना, भक्त कल्याणा कारणे। तैपासावो मासो मासी, साई समर्थ कथानकासी, या श्री साई लीला वल्लीसी, श्रोते बहुप्रेमेसी परिसती। तोची की साई अनुमोदिता, तोच तो माझा बुद्धिदाता, तोच मूळ चेतना चेतविता, तयाची कथा तोच करी। की हा हेमाड निजमती, रचितो हा विकल्पन धरा चित्ती, म्हणून श्रोतया करीतो विनंती, गुणदोष माथी मारू नका। गुण तरी ते साईचे, दोष दिसलिया तरी ते त्याचे, मी तो बाहुले साई खड्याचे, आधारे नाचे सूत्राच्या। सूत्रधारा हाती सूत्र, त्याला वाटेल ते ते चित्र, रंगीबेरंगी अथवा विचित्र, नाचविल चरित्र समन्वित। असो आता हा प्रस्ताव, काय नूतन कथा नवलाव, उत्कंठा प्रचुर श्रोतू स्वभाव, गुरुभक्त गौरव त्यागाऊ। गताध्याय पूर्ण करिता, पुढील अध्याय सुतो वाचता, ठेविली होती स्मरणाची माथा, स्फुरेती आता परिसावी। आता हे गोड आख्यान, श्रोता परिसीचे सावधान, भक्त प्रेमे घालिता भोजन, परम समाधान साईस, निजता निया कनवाळू माई, तैसा निजभक्ता प्रत्यक्ष साई, वसो कुठेही धावत येई, कवन त्या होईल उतराई। देहे वावरत शिर्डीत, परिसंचार त्रैलोक्यात, ए अर्थीचा गोड वृत्तांत, परिसा निजशांत मानसे। एकदा साई पद सन्निष्ठ, बाळासाहेब भक्त श्रेष्ठ, माता जयांची व्रत वैकल्यनिष्ठ, सर्वांची अभिष्ट संपादी। परोपरीची अनेक व्रते, होती घडली तिचे होते, तयाचे उद्यापन राहिले होते, सांगती समजते भावया। व्रत संख्या होता पूर्ण, करावे लागे उद्यापन, नातो पदरी न पडे पुण्य, व्रत ते अपूर्ण त्याविन। व्रते 25 अथवा 30, इतुकाची या उद्यापनास, देवशे 200 ब्राह्मणास, जेवा वयास आमंत्रित, म्हणून एक नेमिली तिथी, हे उद्यापन करावया प्रती, देवजोगास पत्र लिहिती, कराया विनंती बाबास। पहा आपण आलिया विन, नाही सांगता या उद्यापना, तरी मान्य करून ही प्रार्थना, करावे या दिना आभारी। मी तो सरकारचा सेवेकरी, पोटा लागी करी तो चाकरी, त्यातची साधल्या परमार्थही करी, जाणतसा अंतरी आपणही। डहाणूहुनी इतका दूर, स्वय यावया मी लाचार, तरी या आमंत्रणाचा स्वीकार, कराल ही फार मजा आशा। ऐसे बापू साहेब जोग, पत्र बाबाचा ऐकविती सांग, म्हणती संपादा हा कार्यभाग, यथा सांग देवांचा। शुद्ध भावाचे आमंत्रण, बाबाने ऐकून घेतले संपूर्ण, म्हणती जया माझे स्मरण, निरंतर आठवण त्या मज त्याची। मज न लागे गाडी घोडी, विमान अथवा आगीन गाडी, हाका मारी जो मज आवडी, प्रकटी मी ते घडी अविलंबे। तुम्ही आणि तिसरा एक, तिघे मिळून जाऊ देख, पाठवून दे ऐसा लेख, पावेल हरिक लिहिणारा। असो बाबा जे जे बोलले, ते ते जोगांनी देवा कळविले, देव मनी आनंदित झाले, अमोघ बोले बाबांच्या। देवांचाही पूर्ण विश्वास, बाबा आता येतील खास, परी हे जेव्हा अनुभवास, येईल तो दिवस सोनियाचा। परी देवास हेही ठावे, शिर्डी खेरीज तीनच गावे, तेथेही क्वचितची बाबांनी जावे, शिर्डीत असावे निरंतर। मना आलियासाठी सामासी, कधी बाबा जात राहत्यासी,
कधी रुई वा निमगावासी वस्ती शिर्डीची अखंड. त्या 3 गावा पलीकडे जात न केव्हाही कोणीकडे. हे ते मग इतके लांब इकडे डहाणू समजकडे यावे कसे. परी ते पूर्ण लीलावतारी इच्छा मात्रे स्वच्छंदचारी. येणे जाणे हे लोकाचारी सबाह्याभ्यंतरी परिपूर्ण. तेथून येथे होईल येणे अथवा येथून तेथे जाणे. ही दोन्ही आकाश नेणे परिपूर्ण पूर्णपणे सबाह्य. तैसीच बाबांची पूर्ण दुर्गमगती स्थिरचरिते भरले असती. तया कैची आगती निर्गती प्रकट होती स्वच्छंदे. असो या आधी एक संन्यासी एक मासाची आजमासी. आला स्टेशन मास्तरापाशी डहाणू स्टेशनासी निजकार्या. तो गोशाळा प्रचारक गोसंस्थेचा स्वयंसेवक. आला वर्गणी मागावया देख स्थिती सांपत्तिक सुधारावया. वेश पाहतात दिसे बंगाली मास्तराने युक्ती कथिली. गावात जा तेथेच आपुली व्यवस्था चांगली लागेल. तेथे आहेत मामलेदार तयापुढे मांडा हा विचार. मिळतील शेठ सावकार लावितील हातभार तुम्हास. एक मामलेदार वळता पट्टी होईल हा हा म्हणता. या धर्माची या कार्याकरिता स्वस्थ चित्ता जाते थे. हे जो आत मास्तर बोले बाहेर घोड्यांचे टाप वाजले. स्वयं मामलेदारची तेथे आले उतरले गेले स्टेशनात. मास्तर आते भेटावया ते खोलीत जेव्हा प्रवेशले ते. मास्तर संन्यासिया झाले वदते आले की येथेच मामलेदार. घ्या आता बोला काय ते दैव हे भेटले तुम्हा आहे ते. संन्यासी निज मनोगताते झाले निवेदिते त्यापाशी. मग ते दोघे बाहेर आले तेथेच एका पेटीवर बैसले. देवास संन्यासी विनवित झाले कार्य हे संपादिले पाहिजे. गोरक्षणाचे धर्मकार्य आपण हाती धरिल्याशिवाय मज परकीय हातून हे कार्य होईल का तिळप्राय तरी. आपण तालुक्याचे अधिकारी मी तो हा ऐसा भिकारी. फिरे लोकांची या दारोदारी टाळाया उपासमारी गायींची. टाकाल जरी एक शब्द होईल माझे कार्य जलद. मिळवाल गोमातांचे आशीर्वाद यश निर्विवाद लाधाल. परिसुनी संन्यासियाची विनंती देव काय प्रत्युत्तर करीती. गावात तुझ्या कार्यासंप्रती वर्गणी हाती घेतलीसे. रावसाहेब नरोत्तम शेटी जयादिनांची दयापोटी. नगर शेट जे मोठे खटपटी ते एक पट्टी उगरावती. त्यातची तुमच्या पट्टीस जागा होईल कैसी तरी सांगा. समय हा नाही तुमची उपेगा. असो मग मागाहून पाहू परी आपण 2-4 मासी. थांबून या की या गावासी पुढे मग पाहू त्या समयासी. आज न यासी अनुकूलता. असो मग तो तेथून गेला. झाला असेल महिना याला. तो तांग्यात बैसून आला पुन्नच डहाणूला माघारा. देवाची या दारासमोर वकील परांजप यांचे घर. तेथेच तांगा थांबल्यानंतर संन्यासी उतरता देखिला. तोची की हा पूर्वीला निश्चित. आला की आधीच वर्गणी निमित्त. ऐसे देव मुलाते वदत अंतरी शांकित होऊ नये. नाही पुरा महिना झाला तोचा या येथे किमर्थ आला. विसरला का पूर्वीला बोला साशंकतेला हे मूळ. तेने तेथेच तांगा सोडिला तेथेच काही काळ क्रमिला. आला मग देवाच्या घराला काय मग लागला वदावया. 10 वाजावयाचा वेळ. ब्राह्मण भोजनारंभ काळ. पाहुणी देवांची घाल मेल. वदेन मज उतावेळ पैशाची. आया हूँ न पैसे के लिए आज तो हमको भोजन चाहिए. देव मनाले आओ आनंद है घरे समझिए आपका. तब सन्यासी वदे तो कहत हमारे 2 बच्चे है साथ. बहुत अच्छी है ये बात. देव मग म्हणतात तया ते. होता जेवा वया अवकाश मनोनी देव पुसती तयास. कहा आपका उतारा है खास जहाँ मैं तपास को भेजूँ. क्या जरूर कब मैं आऊँ किस घंटे मैं हाजिर रहूँ. जब बोलोगे तब आता हूँ. सन्यासी बोलो लागला. अच्छा बच्चे लेके साथ 12 घंटे होने के बखत आओ भोजन पाओ संत. ऐसे तव वदत देवतया. असो मग ते संन्यासी गेले. बरोबर 12 होता परतले. जेवा वया तिघेही बैसले. भोजनी झाले यथेष्ट. होऊनिया पाकनिष्मती. ब्राह्मणांच्या बैसल्या पंक्ती. सपरिवार संन्यासियाप्रती तृप्त करीती यजमान. सवे घेऊन 2 जण. आला संन्यासी आपण होऊन. तरी तयाचे पूर्व प्रयोजन. पसरी आवरण मायेचे. तेने हा कोणीतरी अतिथी. पावावया भोजन प्राप्ती. आला इतुकेच देवाचे चित्ती. दृढावली वृत्ती मोहाची. येणे परी झाली भोजने. उत्तरा पोषणे शुद्धाचमने. सुगंध शीतल उदक प्राशने. मुखशुद्धी दाने संपादिली. शिष्टाचार गंध सुमने.
तांबूल अत्तर गुलाबदाने दिदली सर्वत्र परी बहुमाने आनंदाने देवांनी असो मग ऐसी औपरी मंडळी गेली घरोघरी संन्यासी ही निज परिवारी गेले माघारी निजस्थळी जरी आगंतुक अनिमंत्रित तरी ते वेळी येऊनी जेवत परी देवानं बाबासे वाटत संशय राहत मनात ऐसे जरी घडले प्रत्यक्ष तिघे अयाचित वाढिले समक्ष तरीही देव मनी सांकांश जोगांची साक्ष घेतातची असो होता उद्यापनापुरती देव तव जोगा पत्र लिहिती ऐसे कैसे हो बाबा फसविती काय ते वचनोक्ती वदावी आपणही सवे याल अन्यथा न होईल बोल काहीतरी साक्ष पटेल कैसे न वाटेल हे मजला तरीही ऐसी गतका झाली माझीच काही निराशा केली बहु साक्षेपे वाट पाहिली काही न आली प्रचिती प्रेमे बाबास निमंत्रिता येतो बदले मज शरणागता परी ते सर्व झाले अन्यथा कैसे हे सर्वथा न कळे मज माझी येण्याची परतंत्रता अति काकुळती पत्री लिहिता तरीही आपण येणार हे परिसता मज बहु धन्यता वाटली आता आपण कवन्याही मिशे येणार वाटले कवन्याही वेशे परी ते काही न घडले कैसे आश्चर्य विशेषे वाटते जोगांनी ते सकल वृत्त साई चरणी केले निवेदित बाबा होऊनी आश्चर्यचकित काय तयाप्रत बोलत पत्र उकलता मज पुढती पत्रांतर्गत मनोवृत्ती वाचावयास आदित निश्चिती उभ्यास ठाकते मूर्तिमंत तो वदे मी माझी या बोले विश्वास देऊनी तया फसविले सांग तयात्वा मज ओळखिले का मग बोलाविले होतेस लौकिकीना येथून हाललो परी मी उद्यापनी जेवून आलो दोघा समवेत येईन बोललो तैसाच गेलो दोघा सवे होता जेव्हा वया अवकाश तेव्हाचा आधी एकटा सावकाश तुझं नाटक एका संन्यास्त वेश प्रथम प्रवेश ए रीती पाहुणी आलो अकल्पित वृत्ती पैसे मागे न तुझं ही भीती वाटली नव्हती का तव चित्ती संशय निवृत्ती म्या केली येईन केवळ जेवा वयास सवे घेऊन या दोघास ऐसे सांगून या वेळेस नाही का दोघासह जेवलो पहा मी माझी या वचनाकारणे मरोने जाईन जीवे प्राणे परी माझी या मुखीची वचने अन्यथा होणे नाही कदा ऐसे वदता साईनाथा आनंद नावरे जोगांच्या चित्ता दिधले वचन व्हावे न अन्यथा अनुभव हा सर्वथा सर्वांचा पुढे मग हे वृत्त जोग कळविती देवाप्रत पत्र एक सविस्तर धाडित अतिमुदित मानसे देवांनी जे पत्र वाचिले प्रेमोद्रेके नेत्र ओथंबले दिग्दिक व्यर्थ साईसे दुशिले बहु हिरमुसले मनात धन्य बाबांचे महिमान दिक माझ्या जाणीवेचा अभिमान परी बाबाचं संन्यासी हे अनुमान व्हावे ते कैसे न मज कळे कारण बाबाचं केले निमंत्रण त्याआधीचं त्या प्रथमाभिगमन तेही तयाच्या कार्या लागून भेटीचं प्रयोजन पट्टीचे तयादी दली होती मुदत 2-4 मासा यावे परत तोच तो जरी भोजन मागत होईल का अनुमित बाबास ते मात्र एकची बाबांचे वचन येईन जेव्हा कराया भोजन माझी या संगे येतील 2 विसरलो मी भान तयांचे बाबाची या आमंत्रणापाठी पडती जरी यासी प्रथम गाठी तीही केवळ जेवणासाठी तरी न हे दिठी चाकाटती परी तो आला गोरक्षणानिमित्त मिळवा वया गोग्रास वित्त तयानंतर ते साईप्रत आमंत्रण जातं उद्यापना म्हणून ऐसा मोह पडला तेने हा ऐसा प्रकार घडला जरी दोघासह येऊन जेवला तरी तो भासला अन्नार्थी नसता कोणी पूर्वपरिचित भोजन समय येता अकल्पित घेऊन कोणीही दोघे समवेत साईच ते निश्चित वाटते परी या संतांची ऐसीच रीती अघटित लीला अद्भुत कृती भक्ता घरींची कार्यस्थिती स्वयंस योजिती त्याआधी भक्त विनटता निजचरणी तयाची या शुभ कार्याची संपादनी ऐसीच होते अकल्पितपणी अतर्क्य करणी संतांची चिंतिलेची दे चिंतामणी कल्पवृक्ष दे कल्पिले मनी कामधेनु ते काम प्रसविनी अचिंत्य दानी गुरुमाय असो हे ठाई बाबा निमंत्रित संन्यासी याच्या रूपे प्रकटत परितयांची लीला अघटित अयाचितची येत कधी कधी छायाचित्र रूपे कधी पार्थिव मूर्ती स्वरूपे पार नाही तयांच्या कृपे प्रकटती आपोआप कधी ये अर्थीचा माझा अनुभव परिसता श्रोतया वाटेल नवलाव कळेल श्री साई लीला प्रभाव कथा ही अभिनव अपूर्व ही का कथा के ही कहाणी ऐसेही इस वदेल कोणी मनावे ते खुशाल त्यांनी परिये श्रवणी सादर व्हा आळस निद्रा तंद्रा टाकून होऊन या सावधान कथाही परिसा द्या हे दान होईल समाधान मग माझे व्यग्रता क्षण झुगारून स्वस्थ चित्त अव्यग्र मन
झाली या कामा येईल श्रवण, पुढे मग मनन निज ध्यास, तेथुनी पुढे साक्षात्कार, परी या सर्व श्रवण आधार, तेच की या सर्वांचे सार, निश्चय भवपार त्याचे नि. सन 1917 इसवीसी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेसी, शेजे निद्रिस्त असता पहाटेसी, स्वप्न एकमजसी जाहले, पहा साईंचे विचेष्टित, सुंदर वेश संन्यासी होत, देऊनी दर्शन मज जागवित, भोजना मी येत आजवदे, स्वप्ना माझील जागृतपण, तेही केवळ स्वप्नची पूर्ण, कारण जागृत होता मी आपण, कराया आठवण लागलो, डोळे उघडून पाहू लागे, नाही साईन कोणी ते जागे, स्वप्नाची ते जे क्षणामागे, यात किंचित जागेपण नव्हते, ऐसी होता मनाची निश्चिती, आठवू लागलो स्वप्नस्थिती, अक्षरे अक्षरे आठवली चित्ती, लव मात्र विस्मृती विरहित, येतो मी आज भोजनास, या साईंच्या स्पष्टोक्तीस, ऐकूनी आनंदलो जीवास, कळविले कलत्रास हे वृत्त, ध्यानी मनी साईचा ध्यास, हा तो निरंतराचा अभ्यास, 7 वर्षाचा जरी सहवास, आसन भास भोजनाचा, असो तिजला ठेविले सांगून, आहे आज होळीचा सण, एक टिपरी अधिक आंधन, घालाया आठवण ठेवावी, हे तुकेची कळविता तीस, लागली कारण पुसावयास, मी म्हणे आज जेवावयास, पाहुणा यासनास येणार, तव ती म्हणे सांगा कोण, जिज्ञासा तिस झाली दारुण, परी मी सांगता खरे कारण, उपहासा भाजन होणार, हेही मज ठावे पूर्ण, तरी न व्हावे सत्य प्रतारण, म्हणून श्रद्धापूर्वक जाण, केले मी निवेदन सत्यत्वे, तरी हे आहे श्रद्धेवरी, जैसी जया जाणीव अंतरी, वार्ता खोटी अथवा खरी, हे तो मनावरी सर्वथैव, कितीही तिची करिता खातरी, वार्ता पटेना तिचे अंतरी, ती म्हणे बाबा शिर्डीहुनी दुरी, कशासही तरी येतील, आपुले येथील काय भोजन, कशाचा आपुला होळीचा सण, टाकून या शिर्डीचे मिष्टान, सेवितील कदंना काय येते, येणे परितिके भाषण, मी म्हणे एक टिपरीचे आंधन, ठेविता आपण असं सायास कोण, टिपरीची वान नाही तुझं, प्रत्यक्ष येथील साईचं पाहुणे, ऐसे तुझला मिहीन म्हणे, परी घडील कोणाचे तरी येणे, हे निशंकपणे मज वाटे, मग तू म्हणे कैसेही मान, मी त्या मानेन साई समान, किंबहुना प्रत्यक्ष साईनं आन, अनवर्थ स्वप्न होईल मज, असो ऐसे झाले भाषण, पुढे पातला समय माध्यान्न, होता यथाविधी होलिका पूजन, मांडिली भोजन पत्रावली, आदी करून पुत्र पौत्र, दुहिता जामात इष्टमित्र, पंक्ती मांडिल्या सपीठ पात्र, घातल्या विचित्र रांगोळ्या, त्यातची एक मुख्य पंक्ती, पाठ मांडिला मध्यवर्ती, पात्र एक साई प्रती, इतरा समवेती वाढले, पात्राभोवती रांगोळी, घातली रंगबेरंगी निळे, प्रत्येका तांब्या पंचपात्री पळी, सर्वास मेळी सगट, पापड सांडगे कोशिंबिरी, वाढली लोणची रायती साजरी, परोपरीच्या भाज्या खिरी, झाली तयारी बहुतेक, पाहुनिया 12 झाले, जेवणारे सोवळी नेसले, येऊनी एकटे पाठी बैसले, तोही न आले कोणी दुजे, सर्व पात्रे गेली भरून, वाढिले भात पोळी वरान्न, रित्या मध्यवर्ती पात्रा वाचून, काही न न्यून ते जागी, कोणी पाहुणा अथवा अतिथी येईल म्हणून मार्गलक्षिती, जाहलो मी साशंक चित्ती, वाटती किती पहावी, म्हणून दिदली दारासकडी, अन्नशुद्धी वाढिली तातडी, वैश्वदेव नैवेद्य परवडी, अन्नार्पण घडी पातली, आता घेणार प्राणाहुती, इतुक्यात जिन्यावर पाऊले वाजती, रावसाहेब कोठे की वदती, बैसले बैसती निवांत, तव मी तैसाच गेलो दारी, वाटले कोणी आले अंतरी, हळूच दाराची कडी जो सारी, दिसले जिन्यावरी दोघे जण, त्यातील एक अलीम अहमद, दुजे संत मौलाना शाग्रीद, इस्मू मुजावर नामाभिद, आनंदप्रद दोघेही, पाने वाढून मंडळी बैसली, भोजनाची तयारी देखिली, पाहुणे अल्लीने विनंती केली, तस्ती मी दिधली क्षमा करा, वाटते आपण जेवणावरून, आला मज करिता धावून, आपणा लागी हात धरून, पंक्तीही खोळंबून राहिली, तरी घ्या ही आपुली वस्त, मग मी भेटेन जो फुरसत, सांगेन नवलाव इत्तंभूत, अत्यद्भुत ये विषयीचा, ऐसे वधूनी काखेतून, अल्ली एक पुडके काढून, टेबलावर सन्मुख ठेवून, सोडवू गाठवण लागला, काढिता वृत्तपत्राचे वेष्टन, दिसली साईची मूर्ती तक्षण, मनेही ठेवा वस्तू आपण, कराही विनवन मान्य माझी, पाहता साईंची तसबीर, रोमांच उठले शरीरावर, चरणावरी ठेविले शिर, जाहले अंतर सद्गदित, वाटला मोठा चमत्कार, ही साईची लीला विचित्र, वाटले मज केले पवित्र, दावनी चरित्र हे ऐसे, उठली प्रबळ उत्कंठा मनी,
आणली ही तसबीर कोठुनी, तो म्हणे मी एका दुकानी विकत घेऊन आणलीसे. पुढे मग ते दोघे जण उभे न राहती एकही क्षण, म्हणाले आता जातो आपण, करावे भोजन स्वस्तपणे. आताच या गोष्टीचे कारण, कथू जाता केवळ निष्कारण. खोळंबेल मंडळीचे जेवण, ते मी मग कठीण सावकाश. मलाही ते वाटले समर्पक, तसबीर वेळी आली हा हरिक. तयातची मी झालो गर्क, आभार प्रदर्शक उद्गारलो. बरे आता यावे आपण, आम्हीही पुढे करू निवेदन. तसबीर येथे येण्याचे कारण, आजची प्रयोजन काय तिचे. असो पुढे ते गेल्या पाठी, यथानिश्चित साईसाठी. मध्यवर्ती स्थापिल्या पीठी, नेऊनी ती पाठी प्रस्थापिली. सुखावले अवघ्यांचे मन, अतर्के साईंचे विंदान. येणे मिशे करुणी आगमन, स्वप्नीचे वचन सत्य केले. आलाच तर कोणी अतिथी, येऊनी तेथे बैसेला पंक्ती. हीच अपेक्षा ज्याची चित्ती, आश्चर्य किती हे तया. पाहुणे चित्रीची सुंदर मूर्ती, परम आल्हाद सकळांप्रती. कैसे हे घडले अकल्पित रीती, आश्चर्य करीती समस्त. ऐसे होता प्रतिष्ठापन, केले अर्ध्यपादादी पूजन. भक्तिप्रेमे नैवेद्य समर्पण, अवघी मग भोजन आरंभिले. तै पासावं हा काळवर, प्रत्येक होळीस ही तसबीर. करून घेई हे शिष्टाचार, अष्टोपचार पूजेसह. इतर पूजेतील देवासहित, ही देवारी पूजिली जात. ऐसे हे साई अपूर्व चरित, भक्तासी दावित पदोपदी. असो पुढे हे दोघे जण, आज उद्या भेटू म्हणून. 9 वर्ष गेली निघून, तरीही न दर्शन तयांचे. कर्मधर्म संयोगी शेवट, अल्ली महमद याची गाठ. पडली यंदा झाली भेट, सहजही वाट चालता. भेट होताची झालो उत्सुक, तसबिरीचे पुसावया कौतुक. काहो इतुकी वर्षे मूक, वृत्तीचे सेवक बनला तुम्ही. जैसी पूर्वी तैसी आज, पडली अवचित गाठी मज. योग आला आहे सहज, सांगाती मौज समग्र. तुम्हीही श्री साईचे भक्त, आहे ठावे हे मज समस्त. परिते दिवसीच कैसे अवचित, यावे हे उचित वाटले. मग तो अल्ली वदे वृत्तांत, परिसा म्हणे कथितो साध्यंत. पहा साईची लीला अत्यद्भुत, आश्चर्यभरित ती सर्व. या लीलेचा काय अर्थ, काय यातील निज कार्यार्थ. यात भक्तांचे काय इंगित, साईचं सुसंगत जाणता. आपण केवळ एकमेकांनी परिसाव्या या लीलाकानी, किंवा त्या गाव्या निज मुखांनी. निश्रेयस दानी म्हणून. असो आता पुढील भाग, पुढील अध्याय कथू सांग. आनंद पावेल श्रोतू संग, चरित्र अमोघ साईंचे. साई निर्द्वेष आनंद घन, सदा भजावा अनवच्छिन्न. पावाल निज सुख समाधान, मन निर्वासन होईल. चातक निस्वार्था विनवी, मेघ सकळ सृष्टी ते निववी. बाळासाहेब बाबास बोलवी, बाबा तव पालवित भक्तासवे. भक्त पंक्ती श्रोतेही बैसती, प्रेमे उद्यापन कथा परिसती. साई समागम आनंद भोगती, डेकरही देती तृप्तीचे. अनाहुतही कैसे येती, कैसे पार्थिव स्वरूपे प्रकटती. कैसे निजदासा आभारी करती, कैसे ते जागविती पदोपदी. असो हेमाड साईसी शरण, पुढील कथेची हिची मांडन. मांडील घेईल करुणी निरूपण, आपुली आपण यथेष्ट. शरणागता घालितो पाठी, यास त्याची या ब्रिदासाठी. हेमाड घाली पायी मिठी, परताना लोटी तो तया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, उद्यापन कथा कथनम नामम 44 संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.